ढँगटेलँग. अरे आपल्या गावामध्ये आला आहे डॉक्टर गंठन कुमार. काय सरपंच? हे गंठन इकडे. अरे पार आम्ही पार हवालदिल झालो ना. 15 दिवस कुठं काय झालता. गंठ्या नाही गावात सगळीकडे चर्चा सुरू झाली. आम्हाला अन्न पाणी गोड लागा ना. कुठं होता 15 दिवस? मी डॉक्टर के शिकायला गेलतो. अरे घंट्या डॉक्टर काय 15 दिवसात शिकायचा विषय का? आणि तुझं शिक्षण काय झालं? डॉक्टर शिकायचं म्हणजे MBBS व्हावं लागत. नीटची परीक्षा द्यावी लागती. अहो सरपंच, आपलं मेंदूच लय शार्प आहे सरपंच. बाकीचे पोरं आहे ना 4-4 वर्ष अभ्यासक्रम करतात. मी 15 दिवसातच शिकलोय सगळं. डायरेक्ट प्रॅक्टिकल. काय केलं प्रॅक्टिकल मध्ये? अहो ते कोणता अवयव कसा काढायचा, कुठं बसवायचा सगळं येतं मला. ते पोस्टमार्टम करतात ना, PM त्या डॉक्टरच्या हाताखाली कामाला होतो हेल्पर म्हणून. घंट्या हेल्पर म्हणून कामाला राहिले नाही असं डॉक्टर होत नसतं कोणी. नाच सोडून देतो, कळलं का? अहो सगळं येतं मला. माणसं फाडता येतात, अवयव काढता येतात, परत शिवता येतात. एकदम आहे ना परफेक्ट झालो मी. MS झालोय. MS म्हणजे? मास्टर इन सर्जरी. तुम्हाला MS माहित नाही? तुम्हाला फक्त MS धोनीच माहित असेल. शिक्षण करायचं सरपंच. नाही चुकलंच बरं का. शाळेत जायलाच पाहिजे नव्हतं. आणि पिशीत काय माझे हत्यार आहेत माणसं नीट करायची. जाऊ का? लय काम आहेत माझ्या माग. काय पेशंट आहेत का काय? हा बसा. डोकं जाम दुखतंय अजून. अहो पण चेअरमन, तुमचं डोकं दुखतंय. बाईसाहेबांनी दाबून द्यायचं ना, राहिलं असतं. आता कसं आहे सुजाताबाई, समस्या आणि उपाय एकाच ठिकाणी कशा राहत्यान बरं? म्हणजे आमच्या डोकेदुखीचं कारणच चेअरमन बाई आहेत. पण मी काय म्हणतो, जर तुमचा कोमल हात आमच्या डोक्याला लागला तर एक 10-15 वर्ष तरी आमचं डोकं दुखायचं नाही. काय तरीच तुमचं. आता काय तुम्ही असं हसण्यावारी नेता आणि मग आम्हाला सांगता येत नाही, तुम्हाला कळत नाही. ढँगटेलँग. अरे आपल्या गावामध्ये आला आहे डॉक्टर गंठन कुमार. कुठं होता तू एवढे दिवस? मी तिकडे डॉक्टर के शिकायला गेलतो. हा का? हा एकदम परफेक्ट शिकून आलो. MS. अरे बापरे. इतकं लवकर? हा तुमचं काय दुखतंय का? लगेच नीट करून देतो. माझं तर काही नाही दुखत आहे. हा चेअरमनचं डोकं दुखतंय. चेअरमन झोपा. हा मी चहा करून आणते. हा साखर थोडी कमी टाका. डायबिटीस. झोप. इकडे डोकं करू का इकडे करू? असं करतो. पूर्व इकडे आहे ना, पश्चिमेल कर. डोकं पश्चिम करू. तुला वास्तुशास्त्राचं बी ज्ञान दिसतंय. ते उत्तर दक्षिणच पाहिजे होतं, पण ती खाटलंय जड आहे ती. मोबाईलला पाडला गट. इथं दुखतंय का? हा दुखतोय ना. इथं? हा तिथे पण दुखतोय. चांगले मालिश कर बर का गंठन. हा काळजीत नका करू. गंठन भाऊजी, हे काय करताय तुम्ही? त्यांचं डोकं नीट करतोय. ओ चेअरमन उठा. डोकं काढून घेता, नीट करून राहिले का काढून राहिले? अहो इथं आहे ना मेन पॉइंट असतो डोक्याचा. की असा उघडला की असा डोकं असं फाकवायचं. त्यातला मेंदू आहे ना, त्याला सूज आलेली असती. ती मेंदू आहे ना आपल्या गरम पाण्यात असं धुवून घ्यायचा. 10-15 मिनिटांनी सूज वसरली की परत ती मेंदू डोक्यात ठेवायचं. डोकं असं मिटवायचं आणि असे टाके मारून घ्यायचे. घंट्या काय करीत होता तू? ये त्या सुजाताबाई नसते आल्या तर तू जीवच घेतला असता माझ्या. हे कोणत्या डॉक्टरचं शिकून आलाय तू? थांबत आहे ना तुला आहे ना वारा खाली थांबतो मी. थांब दिसत बघतो. काय रे घंटा काय करतो? काय नाही भाऊ, बसलोय. आईला असं अंग जाम झालंय ना राव. हा एक काम कर ना राव, माझं थोडं हाडके मोडून दे ना. हाडके मोडून देऊ? हा ना. झोप का? झोपलं मग आता हाडकं मोड येतो ना. कसं झोपू? का तुमच्यात जस झोप तिथंच झोप. असं भारी करतो ना. चांगल्या पद्धतीने झोपतात बरं का तुमच्यात. हा ना. कुठे इथं दुखतंय का? हा तिथंच. हा हा आयो आय आय आयो घंट्या आयुष्यभर कंबर मोडलंय नी. अरे अयो अरे आबा गावा खाल्लं ना बाहेरचं प्रेम आहे, मग दुखणारच भाई आहे. खाल्लेलं काहीच नाही बाबा, तरी पोट दुखा राहिले. मी तर बस इथं बस. काय आलं?
गंटन कुमार आहे. 2 दिवस झालेले पोट दुखत आहे. त्याला सांगितलं 1000 वेळा बाहेरचं इकडचं इकडं खात जाऊ नको काही बी. काय हो, त्याला हात लावून द्याय ना भूतो. लय पोट दुखत आहे भयान. माझं आहे ना कोर्स झालेला आहे. 15 दिवसात मी सगळं शिकलोय. मला आहे ना यकृत कुठं आहे, किडनी कुठं आहे, लिव्हर कुठं आहे, चाप कुठं आहे, कलीजी कुठं आहे, गुर्जा कुठं आहे, फुसफुस कुठं आहे, सगळं माहिती मला. अरे बाबा मी बोकाड नाहीये, माणूस आहे मी. अरे हा पण आतडे कातडे स्मॉल इंटेस्टाईन लॉंग इंटेस्टाईन डायजेस्टिव्ह सिस्टीम सगळं माहिती मला. पण चाप नाही रे माझ्यात, तसलं काही नाही रे. तू चुपचाप बस. थांबल्या ह्याला आहे ना नोंदे डॉक्टर कडे दवाखान्यात नेतो हॉस्पिटलला जरा. डॉक्टर तुम्हाला म्हणून ती हे करा, एक्सरा काढा, अमक करा, ती पाणी प्या आणि नंतर ते करतात ना ते काय ती सिटी स्कॅन तसलं ते नाही ती गर्भवती बायकांचं करतात ते. सोनोग्राफी करा, हे करा, त्याला जाईन 4-5 हजार खर्च. मी आहे फुकणार. हा ह्याला आपण आता पैसे एवढे मोकार थांबल्या, ऐक ना राव, ऐक ना. मी का तो ते ना या हात धर मागून. हा. अरे अरे तू थांब रे. थांब एक काम कर, होऊन देतो जाऊन दे. प्रेम आहे त्याचं होऊन दे. अरे ऐक ना बाबा. अरे थांब ना, सोपं आहे. इथं दुखतोय का? हा इथं दुखू राहिले. इथं हा हलू नको, हलू नको. अरे काय अरे ऍडमिट लागलं का तुला? तिकडे घे, तिकडे घे तू. तिकडे आहे. अरे कामल्या काय करायचं? याचं आहे ना असं पोट. अरे थांब ना. ए, थांब. याचं पोट फाडायचं. मग त्यातले नाही ते फुफ्फुसचा तुकडा, हा एक ते याचा लिव्हरचा तुकडा, एक छोट्या आतड्यात तुकडा, एक मोठ्या आतड्यात तुकडा, ते बरणीत घालायचा आणि तिकडे लॅबला चेकिंगला पाठवायचा. मग 15 दिवसात रिपोर्ट येतो. मग कळलं आपल्याला याला काय झालं. तू आहे ना 5-6 बरं आण बरं पटकन. अरे अरे तू कुठे चाललाय? ऍडमिट लागलं का तुला? पोट दुखत आहे. तू जा इथून जा. का बरं? जा, मला नाही का पोटबेट फाडायचं. अयो अरे करून देतो ना, फुकट आहे राव कामल्या. मला नाही करायचं. घंट्या पैसे न आपल्या प्रेमात पैसे न लागणार. घंटे करून देऊ राहिलं ना भावा. अरे हो काय म्हणतोय? लिव्हर फुफ्फुस तिकडे ठेवायचे 15 दिवस. काय करायचं मग मी? अरे मग दुसऱ्या फुफ्फुसावर राहायचं ना. आतड्यात तुकडाच काढायचंय फक्त. अख्खा आतड सॅम्पलला पाठवसेल आपला ना. गड्या तू लय हुशार आहे रे. तू इथून जा, लवकर जा. अरे पण तिकडे खर्च करू सर बरं होत असेल तर करून देऊ राहिलं ना ते आपल्याला. अरे येणं झालंय ते बावळा टेका तू. तो पोट फाडायच्या मागे माझ. बघ थोडं नको का? नको जाऊ मग मी. हा जा 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 तुझा. ते साबे आजोबांचे ना मोतीबिंदूचं ऑपरेशन बी हा जा तिकडे. उशीर होतो. हा तू मोती बी तू काय सापडाय तिकडे सापड. तुला काय करायचं ना? पोट दुखत फाडायला निघला तर येड्या तो. पैसे मग एवढे 5000चे तुला कोंबी पेन्शन 1 रुपयाची जुलाबाची गोळी घ्यावं लागेल. चल मेडिकल मध्ये एवढे पैसे आहे का आपल्याकडे? आता सांगतोय काय याला वर करतो. काय सरपंच त्या घंट्याचं काहीतरी करा राव तुम्ही. त्यांनी ना मला असं डोकं दुखतंय म्हणून झोपायला लावलं आणि त्या हातोडीने शनीने डोकं खोलीत होता. ते नशीब सुजाताबाई होते म्हणून वाचलो. त्या याच्या तर अशा बारगाड्या मोडल्या श्यामच्या. त्याचा म्हणला नाही का तू हाडकं मोडून देतो. निबार नुसता हातोड्याने हाणलाय आणि प्रेम्याचं मारता मारता वाचलाय. प्रेम्याचं पोट दुखत म्हणून तो घंट्याने पोट फाडीत होता आणि कामल्याला म्हणला बारणी आण, त्याच्यात सगळे त्याचे आतडे कातडे भरू आणि लॅबला पाठव. आला 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 डाकू आला डाकू. सरपंच तुमच्याकडे पक्कड स्कूल ड्रायव्हर आणि ते टेस्टर आहे का? कशाला? उद्या आहे ना गावातल्या 4 म्हाताऱ्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचे. मोतीबिंदू पिकलाय त्यांचा. घ्या आता सांगा बा तुम्हीच काहीतरी इलाज करा याचा. इकडे 2 मिनिटं इकडे दे. राहून दे इथं. गंठ्या तुला मी सकाळी सांगितलं होतं तू काही कुटाने करू नको. तो गावात अख्खं गाव गाजील तो. एवढे कशाला कुटाने करतात का? कुठं येड्यावानी करतो काही पण. मी जे शिकलो त्याचा वापर करून घेतोय गावात. तू काही शिकला नाही ना, अजिबात वापर करायच नाही ना. ते बघ हिची हातोडी ना, बघ ही डोक्यात घालेन तो आता. सोड सिंगना. सोडतो नक्की घालू डोक्यात. सोडतो ना. आता डॉक्टर आहे का तू? नाही ना डॉक्टर. आता काय करायचं सांगतो तुला. उद्यापासून आहे ना गावंड्याच्या हाताखाली बिगारी म्हणून जायचं, नाही तर हातासहित मुखसूनच काढीन. कळलं का? 4 अपॉइंटमेंट होते उद्या. कॅन्सल कर. कॅन्सल कर. आम्ही जातो त्यांना दवाखान्यात घेऊन. तू नको टेन्शन घेऊ त्यांचं. कळलं का? उद्यापासून तुम्हाला गावंड्याच्या हाताखाली दिसला पाहिजे बिगारी म्हणून. चल निघ. त्या बाशाबाईच्या हाताखाली जाय. माग सुद्धा बघू नको. सुजाताबाई तुमचे घर आहे ना पाडावं लागेल. काय पाडावं लागल? हा का बरं? तिथे आहे ना नवीन वास्तू उभी करावं लागेल. RCC बांधकाम एकदम कॉलम फिलम. तुम्हाला कसं माहिती? माझं इंजिनिअरिंग झालंय ना, सिव्हिल इंजिनिअरिंग. कधी? आता नाही 15 दिवस झाले मी गव्हर्नमेंटच्या हाताखाली कामाला जातो. तिथे इंजिनियर झालो मी.